जिद्द व चिकाटी हाच यशाचा खरा मार्ग. डॉक्टर दीपक रावरेकर. मुंडे महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न. यश कधीही अपघाताने मिळत नाही, तर चिकाटी, जिद्द व मेहनत हाच यशस्वी होण्याचा खरा मार्ग आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच विविध प्रकारची कौशल्ये आत्मसात करावीत, कारण कौशल्यहीन शिक्षण हेच बेरोजगारीचे मुख्य कारण आहे, असे प्रतिपादन पोलादपूरचे सुंदरराव मोरे महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉक्टर दीपक रावरेकर यांनी केले. ते येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सहकार्यवाह श्री विश्वदास लोखंडे होते. सदर कार्यक्रमात संस्थेचे कोषाध्यक्ष श्री रवींद्रकुमार मिश्रा, सहकोषाध्यक्ष श्री सुनीलभाई मेहता, डॉक्टर प्रभाकर पेंडसे, सौ ज्योती रावरेकर, श्री आबासाहेब हुलगे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राहुल जाधव, उपप्राचार्य डॉक्टर वाल्मिक परहर आदी मान्यवर उपस्थित होते. ते पुढे म्हणाले की शहरी भागातील विद्यार्थ्यांना सुशिक्षित कुटुंब, शैक्षणिक साधने तसेच चांगले शैक्षणिक वातावरण मिळते, परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या गोष्टी मिळत नाहीत. आज विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगामध्ये इंटरनेट व यूट्यूब सारख्या माध्यमांचा योग्य वापर करून विद्यार्थ्यांनी ज्ञान आत्मसात करावे. आपले शिक्षण अर्धवट न सोडता शिक्षण पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे, तरच विकसित भारताचे स्वप्न साध्य होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना संस्थेचे सहकार्यवाह श्री विश्वदास लोखंडे यांनी सांगितले की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता ओतप्रोत भरलेली असून आपणास मिळणाऱ्या सर्व संधींचा योग्य उपयोग करून विद्यार्थ्यांनी ज्ञान व कौशल्य आत्मसात करावीत. येथील सर्व शिक्षक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सतत प्रयत्नशील असतात. विद्यार्थ्यांनी त्याचा योग्य उपयोग करून घेतला पाहिजे. गगनभरारीचे वेळ प्रत्येक विद्यार्थ्यांच्या रक्तामध्ये असले पाहिजे. यशस्वी विद्यार्थ्याचे कौतुक करणे संस्था व महाविद्यालयाचे कर्तव्य असल्यानेच प्रतिवर्षी अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. विद्यार्थी मंडळ सचिव हुजैफ मांडलेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की आपले महाविद्यालय ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारची शैक्षणिक साधने तसेच पुस्तके उपलब्ध करून देत असते. शिक्षक वर्गही विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सातत्याने झटत असतो. सर्वच विद्यार्थ्यांनी याचे भान ठेवून चांगला अभ्यास करून महाविद्यालय व संस्थेचे नाव उज्ज्वल करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीस सर्व मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गोपीनाथजी मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर प्राचार्य डॉक्टर राहुल जाधव यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात संस्था व महाविद्यालयाच्या प्रगतीचा थोडक्यात आढावा घेऊन सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन यथोचित स्वागत व सत्कार केला. डॉक्टर रामदास देवरे यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. डॉक्टर धनपाल कांबळे यांनी वार्षिक अहवाल तर शैक्षणिक अहवाल डॉक्टर अशोक साळुंखे यांनी, तसेच वरिष्ठ क्रीडा अहवाल डॉक्टर महेश कुलकर्णी यांनी, तर कनिष्ठ क्रीडा अहवाल प्रा साई पवार यांनी सादर केला. यावेळी विविध विभागांमध्ये विशेष प्रावीण्य संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. वरिष्ठ विभागातून कुमार प्रणव केंद्रे व कुमारी क्रांती पाडावे, तर कनिष्ठ विभागातून कुमार सोहम सोनम व कुमारी मेघना यादव या विद्यार्थ्यांना आदर्श विद्यार्थी-विद्यार्थिनी म्हणून गौरविण्यात आले. कार्यक्रमात शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर संगीता घाडगे, तर आभार डॉक्टर वाल्मिक परहर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉक्टर राहुल जाधव, उपप्राचार्य डॉक्टर वाल्मिक परहर यांच्या योग्य मार्गदर्शनाखाली डॉक्टर विष्णू जायभाये, डॉक्टर महेश कुलकर्णी, प्रा साई पवार तसेच सर्व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी प्रतिनिधी यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे उपस्थित अध्यक्ष, या संस्थेचे सहकार्यवाह मान्य श्री विश्वदास लोखंडे साहेब, तसेच इतर विश्वस्त या महाविद्यालयाचे प्राचार्य, माझे मित्र श्री राहुल जाधव सर, त्याचबरोबर या महाविद्यालयाचे माझे सर्व प्राध्यापक मित्र, सर्व शिक्षकेतर कर्मचारी, तुमचे विद्यार्थी प्रतिनिधी हुजैफ मांडलेकर आणि उपस्थित विद्यार्थी मित्रांनो, प्रथमतः जसा हुजैफने उल्लेख केला की प्राध्यापक श्यामकांत वाघमारे सरांचं अकाली निधन थोड्या दिवसांपूर्वी झालं.
खरोखर एका चांगल्या प्राध्यापकाचं असं अकाली निधन होणं हे पूर्ण आमच्या शैक्षणिक जगताला एक धक्कादायक होतं. आणि ज्या दिवशी ही बातमी आमच्या महाविद्यालयात सुद्धा पोहोचली त्या दिवशी असाच कार्यक्रम चालू होता आणि कार्यक्रमाच्या बाहेर आम्ही पडत असताना ही माहिती आम्हाला कळाली. ऐकून सर्वांनाच धक्का बसला. सर्वप्रथम मी त्यांना या ठिकाणी माझी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचं स्मरण, त्यांचं केलेलं काम हे आपल्या सर्वांना या ठिकाणी प्रेरणादायी असेल. आणि त्यामुळेच कदाचित आपल्या महाविद्यालयाचं स्नेहसंमेलन या ठिकाणी होऊ शकलं नाही. ही खरोखरच एक कौतुकास्पद गोष्ट आहे. इव्हन जसा उल्लेख केला गेला की मी इथे मंडणगड तालुक्यापासून 18 किलोमीटर असलेल्या अंबडवे गावामधील मुंबई विद्यापीठाच्या आदर्श महाविद्यालयामध्ये डायरेक्टर म्हणून काम करतो. तिथलं सुद्धा गॅदरिंग या ठिकाणी 2 तारखेला प्रपोज होतं, पण ते सुद्धा स्नेहसंमेलन पुढे ढकललं गेलं. आणि ही एक असली आपल्या सर्वांमधली जाणीव किंवा सहानुभूती ही अतिशय मोलाची आहे आणि आपल्या संस्कृतीचा परिचय देणारी असं मला वाटतं.